वाशिम जिल्ह्यातील मेडशी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर मार्गदर्शक फलक नसल्याने रुग्ण व नागरिकांना आरोग्य सेवा घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना गेल्या अनेक वर्षापासून करावा लागत होता। मात्र स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार 2 महिन्यापूर्वी या समस्येच्या संदर्भात वरिष्ठ जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम यांना लेखी निवेदन देऊन ही गंभीर समस्या त्यांच्या निदर्शनास आणून त्यांनी याकडे लक्ष घालून आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी डॉक्टर विजय काळे यांनी स्पष्ट सांगितले की लवकरात लवकर त्या ठिकाणी 3 दिशादर्शक फलक लावण्यात येतील अशी कृती सुरू झालेली आहे असे स्पष्टीकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये त्यांनी दिले। अनेक वेळा बाहेर गावाहून येणाऱ्या रुग्णांना केंद्र शोधणे कठीण जात होते। अनेकदा रुग्ण वेळ वाया घालून परत फिरतात तर काहींना इतरांकडून विचारणा करून मार्ग शोधावा लागत होता। परंतु लवकरच दिशादर्शक फलक 3 ठिकाणी बसविण्यात येतील याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे। ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्कार सर। गेल्या 2 महिन्यापासून वाशिम जिल्ह्यातील मेडशी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर फलक नसल्यामुळे गेले 2 महिने झाले प्रकरण गाजत आहे। यामागील सत्यता काय आहे सर? सदर प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत असून त्या नवीन इमारत पूर्व दिशेला आहे। त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव सुस्पष्ट प्रदर्शित केलेले आहे। मात्र आपली जे म्हणणे आहे की रोड समोरून सदर संस्थेला फलक असावे, तर याबाबत तिथले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सपकाळ यांना आम्ही तसे आदेश दिलेले असून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वाशिम मार्गे येणारा एक रोड तसेच अकोल्याकडून येणारा एक रोड अशा दोन्ही बाजूंनी 2 दिशादर्शक फलक आणि मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर एक ठळक अक्षरात चांगला असा फलक लावण्यासंबंधी त्यांना आदेशित केलेले असून याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर आमच्या स्तरावरून केलेली आहे। आपलं पूर्ण नाव सांगा सर? डॉक्टर